राहुल कुठे चालला रे आज? काहून आज ऑफिस मध्ये नाही जायचं काय? आज बॅग घे, ते ऑफिसचे कपडे घे. कुठे? आई, मी चाललो आता घर सोडून. आणि मला तू अडवू नको. मी आता ह्या घरात बिलकुल राहणार नाही. हो, नाही राहणार मी ह्या घरामध्ये. मी जाईन आता दुसरीकडे किरायना राहतो आता. अंजली आणि मी. तुला आवडत नाही ना अंजली? तिले तू कसं भांडण करून हाकलतो ना. आता मीच नाही राहतो या घरात. आम्ही दोघे जण राहू अलग. असं काय? तुला हे कोण शिकवलं रे? कोण शिकवलं? हा? आणि हे काय बोलून राहिला तू? तू कुठे गेला होता? तिच्या गावला गेला होता काय तू? हो, गेलो होतो. आणि मी तिले विचारलं. मी म्हटलं तू मला घटस्फोटचा पेपर दिला होता काय साईन मारून? तर ते म्हणत होती नाही, मी काहीच नाही दिलं. मी आई बाबासोबत वापस येऊन गेली. हा ना, तू काय काय बोलली तिले? हा, तू ना तिच्या मायबापाला बोलावलं. हा ना, तिला घेऊन जा, तुमच्या पोरीला घेऊन जा असं म्हटलं ना. हा, आई तू माय होय ना, आई जन्मदाती आई होय ना. तू काऊन अशी करत? तुले माया संसार तुले बघवत नाही काय? हा, म्हणजे मी खुश राहिलो पाहिजे. मी माझ्या बायकोसोबत खुश आहे. तर तुले हे बर्दाश्त नाही होऊन राहिलं का आई? हा, तू माझी जन्मदाती आई आहे. तू तू असं विचारी नाही आलं पाहिजे. कोणती आई तर लेकरू खुश असलं तर किती माय खुश होते. पण तू एक आई पाहून राहिली. हा, तुलेच एक पाहून राहिलो मी. म्हणजे लेकराची खुशी तुला पाहून नाही राहिली. हा, पाय न होऊन नाही राहिली. तर आमच्या रिश्त्यामध्ये तू तोडाताड करून राहिली. असं काय? तिच्या माय बापाचं, तिच्या मायचं, हा, आणि तिचं शिक्षण होय तुला भेटलं तिथं गेल्यावर. नाही तर आजपर्यंत तू बोलला नाही. हा, काहून असा बोलून राहिला तू? पण तू सांग, खरं आहे का नाही आहे? हो, मले ते बिलकुल पाहिजे नाही. ह्या घरात मले पाहिजे नाही ते. तू कर, तू दुसरी आण, पण मले ते पाहिजे नाही. काऊन हिच्यामध्ये असं काय आहे? तू काऊन हिची नफरत करतो असं? काऊन दुसरी नाही हिच्यात काय फरक आहे? काय फरक आहे तू सांग. बस तू तिला सोड चिठ्ठी दे आणि दुसरं लग्न कर. माया मनानं मी जिथं म्हणन तिथं त्या पोरीशी लग्न कर तू. नाही आई, असं मी हे गोष्ट मी ऐकणार नाही. तिची जिंदगी मी काय खराब करन? मग पहिलेच नाही म्हणती. मग पहिलेच तूनच ते लग्न करून दिलं ना. आणि आता तू म्हणतं माझं अजून दुसरं लग्न, म्हणजे डाक लग्न देणं आणि पोराला तसंच ठेव ना. मग हा, तसंच ठेव म्हणजे तुझ्या मनाला शांती होईल. नाही, तू दुसऱ्या कोणत्याही पोरीशी लग्न कर, पण मले ते पाहिजे नाही घरात. हा, आणि आई, तू एक गोष्ट लक्षात ठेव. मी तिला घटस्फोट देणार नाही तर नाही. मी तुझ्यापासून दूर जाईन, पण तिला सोडणार नाही. मला इथंच समजून राहिलं तुझ्या ना किती मायावर किती तुझं प्रेम आहे. तर मला समजून राहिलं ना. आता तुझ्याच ठिकाणी दुसरी माय राहते ना, तर नाही पटत अलग करा रे. मी एकटी राहतो. पण तू अशी आहे का माय संसाराला तू आग लावून राहिली आई. हो, अशी माय मी कुठंच नाही पाहिली आई. तू यासारखी माय. हो, तिचं काय गलती आहे? आणि ते असं काय करते? तुले तिची नफरत आहे. मला तू सांग ना, स्पष्ट सांग. आता 4 वर्ष झाले म्हटलं लग्नाले. अजून तुले मूल बाळ नाही. लेकरासाठी मले 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 नातू पाहिजे, नातू या नातीन पाहिजे. हो, आणि तिले ते वांजोटी आहे. हो, बांध आहे ते. तू दुसरं लग्न कर फटाफट आणि दुसरं लेकरू कर. आई, तू काय हे मजाक समजतं काय? आणि मायातच कमी असन तर मग तू किती लग्न करशील? आणि मायातच कमी असन तर मग नाहीच झालं लेकरू तर मग काय करशील? हा, तू कशी तिला दोष देऊ शकतो? तिच्यात काही कमी नाही. मला माहित आहे माझ्या पोरामध्ये काही कमी नाही आहे. हाय कमी तिच्यातच आहे, म्हणून लेकरू बार होऊन नाही राहिलं. हा, काय सांगू आई, मायात बी कमी नाही, तिच्यात बी कमी नाही. होईन जेव्हा व्हायचं राहीन होईन. कोणाला उशिरा होते, कोणाला लवकर होते. तू काऊन अशी करत? तू काही मान, मला तू काही बोलू नको. चुपचाप मध्ये जाऊ दे. हो, माझ्यासोबत तू झगडा करू नको. आणि मी तिला जन्मात सोडणार नाही, समजली? कामाची ना धंद्याची. बिमार राहते ते. हा, आली तर बिमार पडते. मग काय लेकरू होईन तिले? हा, तिच्यात कमी आहे. तू काही तिला सोडून दे. तू काही जिंदगी बर्बाद करू नको. नवीन लग्न कर मस्त आणि चांगला मस्त लेकरा बाराचा होय. हे देवा, काय करू मी ह्या आईचं? आई, तू मला दुसरं लग्न करायला लावून राहिली आणि तिला बी नाही झालं. मग काय करशील तू? आणि ह्या पोरीची मी जिंदगी खराब करू काय? हा, आता तिचा साथ दिला मी आतापर्यंत. तिला रस्त्यावर सोडून देऊ काय? हा, लग्नामध्ये तिच्यासोबत वचन खाल्ले ते सारे गेले का वाया? ना,
नाही आई, असं कधीच नाही होणार. जे जे मी वचन दिले ना लग्नामध्ये, मी ते पूर्ण करणार. हो, जीवनभर मी तिचा साथ देईन, साथ सोडणार नाही. हा, आता तू पक्काच निर्णय केला काय? आता तू खरंच वेगळा राहशील काय? हो हो, तुले तिचा त्रास आहे तर मी वेगळा राहीन. तुले काही प्रॉब्लेम आहे काय सांग? मी वेगळा राहतो, माय करतो, माय खातो. बरं, आण तिले, जाय आण तिले तू. हा, नको राहू वेगळा, मायातच राह, इथंच राह. कसं रे तू माईची ममता नाही समजत? हा, लायण्याचं मोठं केलं, असंच केलं काय तुले? हा, हो आई, मी समजतो तुनं मला लहानाचं मोठं केलं, पण इथं तू हे चुकून राहिलं आहे. अंजलीच्या ठिकाणी समजा तुले जर असं म्हणजे तूही अशी बिमार पडली असती, हा, नवीन लग्न झालं, तू बिमार पडली असती आणि तुले लेकरूबाळ झालं नसतं, तर मग बाबानं तुले सोडलं असतं, तर तुझ्या मनावर किती बितली असती तू सांग. ह्या विचार तू विचार कर ना. ते बी एक बाईच होय, तू बी एक बाई होय. मग बाईचं मनातलं दुःख तू बाई काऊन नाही समजत? हा, तू समजायला पाहिजे तिचं दुःख, पण तू तिला समजून नाही घेत. तिला तर वाटत असेल का मला लेकरू झालं पाहिजे, वाटत असेल ना, पण तिचं मन तिला माहित आहे. हा, तू कशी आई, तू तिला समजायला पाहिजे, तर उलट तू तिच्या अजून अजून तिच्या म्हणजे अजून तिला दुःख देऊन राहिली. तू मला ज्ञानीच्या गोष्टी सांगू नको. तू या पहिलची दुनिया, मीनं लय मोठी दुनिया पाहिली. तू आताचा मला शानपणा शिकू नको. नाही, मी तुला शानपणा शिकवत नाही, पण मीनं पक्का निर्णय घेतला. एक तर मी राहीन, किरायानं राहीन, पण तिला घेऊन राहीन. हो, तिच्या सोबत राहीन मी, तिचा साथ सोडणार नाही. आणि तू म्हणशील इथं राह, पण इथंही तिला आणन. हा, आणि दुसऱ्या लग्नाची गोष्ट म्हणशील, तू म्हणशील का दुसरं लग्न कर, तिले घटस्फोट दे, तर हे चालणार नाही. नाही तर मी दूर कुठंतरी दूर निघून चाललं जाईन. हो, तुला दिसणार नाही मग. हो, नाही 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 नाही, असं नको करू. हो, तू अशी जर मला मजबूर करशील तर मग मी हाच निर्णय घेईन. एकटा कुठं निघून चालला जाईन मग एखाद्या मंदिरामध्ये. हा, तुला दिसणार नाही. तू किती मला धुंडशील ना, तर मी दिसणार नाही तुले, आता सांगून राहिलो. हा, मग हाय का कबूल सांग? चांगल्यानं राहशील माया बायकोसोबत तर ठीक, नाही तर मग चाललो. कसं समजत नाही रे तुले? तू या बरोबरीच्या पोराहिले आज 2-2 वर्षाचे लेकरं, 3-3 वर्षाचे लेकरं झाले, आणि तू अजून जसा जा तसाच आहे. तुला एकही लेकरू नाही चालत. हा, ते मध्ये सांगू नको दुसऱ्याचं. मामीजी आई मानली. आता आईले समजावलं तर आई म्हणे घेऊन ये म्हणे. तर मी तिला म्हटलं होतं आईला की म्हटलं मी किरायानं राहतो म्हटलं, तर मग ते म्हणे नाही म्हणे, नको राहू म्हणे, तर मग घेऊन ये म्हणे, जाय म्हणे आणि घेऊन ये म्हणे. म्हणून मी आता अंजलीला घेवाले आलो. असं कसं? इतक्या लवकर कशी काय मानली तुमची आई? नाही जवळ, मी नाही पाठवत. आता इथल्यानं झालं 2-3 वेळा तुमच्या आईचा बर्ताव बातच बिघडते. आता तुम्हाला माहीतच आहे, माई पोरगी आता लाडात वाढलेली आहे, नाजूक आहे. हा, आता तुम्हाला समजून घ्यायचं होतं, पण आता तुम्ही न समजून घेतलं. पण आता तुमच्या आईले नाही पटत ना. तुमच्या आई तर म्हणत आहे का तुमचं दुसरं लग्न करून देतो. ते तशीच बोलते, पण नाही. मी कायले दुसरं लग्न कायले करू? फक्त मला अंजलीच पाहिजे, मला दुसरं कोणी नाही पाहिजे. ते किती काही म्हणन तरी मी तिचं ऐकत नाही. आणि आता मी साफ शब्दात तिला बोललो, म्हटलं अंजलीला काही बोलायचं नाही म्हटलं. आणि आता चाललो म्हटलं मी घेवाले, नाही तर मग मी कुठं दूर निघून चाललो जाईन म्हटलं, तुला बिन दिसणार नाही म्हटलं तुझ्या डोळ्यानं. तर मग म्हणे ठीक आहे म्हणे, आण म्हणे. तर आता मामीजी, आता मी तुम्हाला सांगतो की तुमच्या पोरीला मी कधी दुःख नाही देणार. हो, आणि आईची गोष्ट आहे, तर अगर मध्ये माहीत झालं ना, तर मग मी आईला बोलन. हो, आता पहा, आम्हालाही काही आमची पोरगी ठेवशा वाटत नाही. किती झालं तर तिथलं लेकरू तिथंच पाहिजे. लग्न झाल्यावर कसं, आता लग्न झालं, आता आमच्याही घरामध्ये सुना आहे. तर आम्हाला काही गोष्टी समजते ना. लाडात लेकरू वाढलाय म्हणून काय झालं, पण किती झालं तर तिचं घर होते. आता जेवढी तुमची आहे तेवढी तुमच्यापेक्षा जास्त आमची होती. पण आता हे सगळं तुम्हाला समजायला पाहिजे, तिला घेऊन चालायला पाहिजे. आणि तुमच्या आईचा प्रश्न आहे, तर आता याच्यामध्ये मी काही बोलू नाही शकत. तुमची आई आणि तुम्ही नाही. आणि तुमच्या आईचा असा कडक स्वभाव आहे, तर ती हिचा रागच करते. ते बर्दाश्तच नाही करत. नाही, आता मी काही माझ्या पोरीला पाठवत नाही. नाही मामीजी,
असं नका करू. मी गॅरंटी मी 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 साथ देतो ना तुमच्या पोरीचा. मी तुमच्या पोरीला काहीच नाही होऊ देत. हो, तुमची पोरगी मायासोबत राहील. हो. कसे बोलून राहिले जवाई बुवा? 24 तास तुम्ही घरी थोडी राहणार आहे. आता तुम्ही ड्युटीवर जाता, मग काय तिले घेऊन जाण काय? ते तर घरी राहील ना. तुमच्या आईचं काय होते काय नाही तुम्हाला थोडी माहीत होते. नाही नाही, मी लक्ष ठेवत जाईन ना. मी अधूनमधून फोन करत जाईन ना अंजलीला. जवाई बुवा एक गोष्ट सांग, 15 दिवस इथं 15 दिवस तिथं अशानं कसं चालवन? आता घेऊन जा आणि चांगले संग मग राहा चांगले. आणि तुमची आई सुधरत नाही आणि आमच्या ननदबाईला काही कामं येत नाही. आमच्या ननदबाईला आम्ही शिकवलं म्हणा, थोडंफार करते, जेवढं येते तेवढं करते ते. तर समजून घ्या तुम्ही, नाही तर तुम्ही मदत करू लागा, नाही तर ड्युटी बंद करा आणि तिच्यासोबत राहा घरी. मग हो, हमेशा 15 दिवस इथं आणि 15 दिवस तिथं बरं वाटते काय? आम्हाला इथं काही म्हणजे इज्जत आहे? हां, लोक काय म्हणतील बाबा पोरगी 15 दिवस इथं आणि 15 दिवस तिथं राहते म्हणजे. ताई, लोकांचा विचार नाही करावा लागत. लोक काय नाही म्हणत काय, त्याच्या घरी आपल्याला ते लोक थोडी आपल्याला खावाले देऊन राहिले, पुरं करून राहिले का आपलं? नाही, पण हे बरं नाही वाटत ना. आणि तुम्ही म्हणता कमी तिचा साथ देईन. कसा साथ देणार आहे? एवढं मोठं झालं, आईला बोलावलं, तुमची पोरगी तुम्ही घेऊन जा असं म्हटलं, तरी तुम्हाला माहीत नाही. आता न्या खरी, आणि याच्या पुढं कधी आम्हाला आमच्या कानावर ऐकायला आलं नाही पाहिजे. आणि नाही तर मग तुमची आई आहे ना, मी हा तुमची आईचा तर मग चांगला बाजाच बजावतो मग मी. नाही नाही ताई, मी गॅरंटी देतो. आता अंजलीला आता काही बोलूही नाही देत मी, काही नाही बोलू देत. मी बाई लावतो तिले, कामाचंही आहे ना, मी बाई लावतो आज. बाई लावा काही लावा, पण माया नंदीले दुःख नाही पाहिजे. अंजली बाई बोला ना. चुपचाप राहता असं चालणार नाही. मेन घोम्यासारखं आणि चांगलं कडक व्हा. जिथं आपली गलती नाही तिथं चांगलं कडक बोलायचं, रडत नाही बसायचं. रडल्यानं काही तुमचं ठीक नाही होऊन राहिलं, उलट नुकसान होऊन राहिलं. जिथं जरूरत आहे ना तिथं चांगलं कडक ठामपणे उभं राहा आणि बोला. हो वहिनी नाही जवाई बुवा, पा तुमच्या समोर मी बोलतो. हो ना, मी तर तसंच म्हणतो तिले, जबर होत जाय. आईची गलती नसली ना, तुही गलती असली तर ऐकून घेत जाय ना. अगर तुही गलती नसली तर मग बोलत जाय बा आईले. हे बोलतच नाही, चुपचाप गट ऐकून घेते. मी तर स्वतः म्हणतो इले बोलत जाय, हे बोलतच नाही. नाही, तशी आमची ननदबाई गरीब आहे, ते कधीच भांडण करत नाही. उलट तिले बोललं तर ते रडते, तिच्यानं नाही होत. पण अंजलीबाई आता सांगतो तुम्हाला, आता याच्या पुढं असं ऐकायचं नाही. बोलली का नाही तुम्ही, ते एक बोलली तर आपण 2-3 बोलायचं, हे लक्षात ठेवतात. जमाना आता सिरियाचा नाही आहे. मी कशी तड बोलतो. शालू जाय, तू दुसरं काम कर बरं. राहू दे, तिले काही सांगू नको आणि भांडकोळ काही बनू नको. राहू दे, ते जशी आहे तशीच राहीन. ते तिले किती शिकवशील ना ते तशीच बोलणार आहे, ते चुपचापच राहणार आहे. असं कसं होईल मग? आता मी तर सांगून राहिला, आता तुम्ही चुप राहा म्हणता. मला काम सांगून राहिला, मी तर काम करतो. मी बोलतोय, खावायलाही भेट नाही आणि बोलायलाही भेट नाही. हो, ते तर माहीत आहे. बरं जाय जवाई बुयासाठी आता जातो म्हणते, तर काहीतरी बनव नवीन विशेष. नाही काही नका बनवू. आज आता आम्ही आले, शॉपिंग करायची आहे, तर अंजलीला घेऊन मी मार्केटातून जातो. ठीक आहे, चल मग अंजली. अरे असं कसं दादा? थांबा ना, मी काही बनवतो ना, मस्त पुरणपोळी जेवणच करून जा. नाही पुरणपोळी नाही, आता जेवण घेऊन तर करूनच आलो मी. आता नाश्ता बी झाला, चायही झाला, आता पोट ना जाम भरला आता. नाही असं नाही असते. तुम्ही माया नंदीला नेऊन राहिले, सिदोरी देतो ना बांधून. नाही ताई, आज ना मी म्हणजे हॉटेलमध्ये नेणार आहे अंजलीला. अरे बापरे, हॉटेलमध्ये? ठीक आहे. मग काय घरची जरूरत आहे सिदोरीची नाही? मग मस्त पिझ्झा बर्गर खा जा मग बाहेर. फक्त अंजली बाईले म्हणजे खुश करासाठीच नेऊन राहिले का बैलावासाठी नेऊन राहिले? नाही, माय कसं आहे, तोंडावर बोल नाही. नाही मला काही राग येत नाही, तुमचं बरोबर आहे. खुश करायसाठी नाही माझं, म्हणजे मी आज घरी आहो, मग ड्युटीवरच राहतो. म्हणजे मग ड्युटीवर जातो, मग टाईम काही भेटत नाही. तरी टाईम भेटते म्हणा, काढतो आम्ही. पण आज ना माझे मन होऊन राहिलं का नेवा अंजलीला आज.
आज मस्त हॉटेलमध्येच नेतो, आज मस्त पोट भर खाऊन येतो आज मस्त. येतो म्हणजे इथंच यान काय? नाही नाही, म्हणजे घरी. बरं ठीक आहे मग. चला अंजली बाई, मग करा मग तयारी. आता आला काय रे राहुल? मी किती वेळची वाट पाहून राहिली तुई. आखरीला मग डोळा लागून गेला, झोप लागली तर झोपून गेली मग. हो आई, आता चालू. आता मी तुला आवाजच देत होतो. आई, आमच्यासाठी स्वयंपाक नको करतो. काहून रे, जेवण करून आले काय? हो आई, जेवण करून आलो आम्ही. तर आता आम्हाला काही भूक आहे नाही, तर तू तुझ्या पुरतं बनवून घे आणि तू जेवण कर आणि झोपून घे. आता वाजले 6. बरं ठीक आहे. बापा बापा, हात धरू धरू. आणि हे काय आणलं बॅगीमध्ये? असं पाहिजे, असं पाहिजे इले नवऱ्याच्या मांग 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 हिंडाले. अंजली, मजा आली ना बाहेर हॉटेलमध्ये? खरंच किती मस्त मजा आली. आणि पिझ्झा बर्गर खरंच खूप मस्त लागला पण, नाही काय? हो, पिझ्झा बरोबर. आणि तसंही ना मला पिझ्झा लय आवडते, लय. आणि मी आता पिझ्झा पहिल्यांदाच खाल्ला. असं काय? म्हणजे पिझ्झा तू अजून नाही खाल्ला? मी पिझ्झा अजून नाही खाल्ला, हे आताच पहिल्यांदा. अच्छा, मग तुला आवडला? हो, आवडला मला पिझ्झा. आणि हे साडी एवढी महागाची, बापरे. हे साडी 3000ची झाली ना. मग किती महाग आहे ही साडी. आणि कलर खूप चांगला वाटून राहिला. पण घालू का मी ही साडी? आता घालतं काय? आता नको घालू. आता कधी आपण जाऊ ना, तो घालून चालतो मग. आता काय, आता रात्रच झाली. आता 6:30 वाजले. आता काय करतं घालून? हो, बरं राहू द्या. जेव्हा आपण घुमायला जाऊ ना तेव्हा घालन मी. पण 3000 लय वाटून नाही राहिले का? जास्त वाटून राहिले ना. जास्तीत जास्त 1000, 1200, 1500 पर्यंत घ्यायला पाहिजे. 3000ची लय महाग झाली ना. नाही नाही, मी 3000 तर असं येऊ कमवून घेतो. 3000 तरी मध्ये कमीच आहे. हा, आणि कधी सस्त्या साड्या घालायच्या नाही, मस्त महागाच्या. अहो पण आई काय म्हण. बरं चला, मी आईले काही तरी काम करू लागतो, नाही तर आई मग ओरडन माझ्यावर. बस ना, आता टाइमच झाला. आता ते करते तिचा स्वयंपाक, ते जेवण खाऊन कर न झोपून जाईल. चल, लाव दरवाजा आणि चल. आता मी आता कपडे बदलतो आणि झोपून जातो. मी थकलो आता. मला आता लय झोप येऊन राहिली. पाय, तुझ्या घरी बी नाश्ता झाला आणि मग हॉटेलमध्ये बी पिझ्झा बर्गर. तर आता तर पोट चांगलंच टुंग भरलं. आता ना मला आता बस आराम करतो आता मी. बरं ठीक आहे, करा मग आराम. नमस्कार मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ कॉमेंट्समध्ये सांगा. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक नक्कीच करा. आणि जे जुनी आहेत त्यांना पण सांगते की तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण तुम्ही सगळ्यांनी त्या चॅनलला सबस्क्राईब केलं, ह्या चॅनलला कोणीच सबस्क्राईब केलेलं नाही आहे.